ही संपूर्ण ध्वनिचित्रफित ही डॉक्युमेंटरी बघत असताना ज्ञानेश्वरांची एक ओळ मनामध्ये रुंजी घालत होती. ती म्हणजे तरी अवधान ऐकले देईजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हा भाव पंडितजींच्या सगळ्या व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या कलाविष्कारात आहे. म्हणूनच बँकिंग क्षेत्रात कार्यरत असतानाही ग्राहकांनी जी ठेव त्यांच्याकडे ठेवली, रसिकांनी जी ठेव त्यांच्याकडे ठेवली अवधानाची, त्या बदल्यात ज्याची मोजदादही करता येणार नाही इतका अत्युच्च आनंद पंडितजींनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा सत्कार सोहळा, त्यात आपण सर्वजण आता सहभागी होणार आहोत. मी सर्व मान्यवरांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. तत्पूर्वी रंगमंचावरची व्यवस्था आपण थोडीशी बदलणार आहोत. समोर सर्व मान्यवरांसाठी खुर्च्या मांडल्या जातील आणि त्यानंतर सत्काराला सुरुवात होईल. पंडितजींचे आध्यात्मिक गुरु श्री विठ्ठल राजगोपाल भट, पंडित ओंकार गुलवाडी, सौ संगीता गुलवाडी, मुख्य अतिथी पंडित नाना मुळे, विशेष अतिथी पंडित किरण देशपांडे, SVC कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे डायरेक्टर श्री रघुनंदन बेंगलोरकरजी, विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे, पंडित अनिश प्रधानजी आणि पंडित सुधीर नायकजी, या सर्व मान्यवरांना रंगमंचावर येण्याची विनंती. आणि इतर मान्यवर रंगमंचावर येत असतानाच पंडितजींना फार सुंदर शुभेच्छा प्रसिद्ध व्हायोलिन वादक, संस्कृत अभ्यासक आणि रचनाकार राजेंद्र भावे यांनी दिल्या आहेत. त्या आपल्यासमोर मांडते. गुलवाडी कुलोत्पन्नः ओंकार लयतालयोः, गुलवाडी कुलोत्पन्नः ओंकार लयतालयोः, श्रोत्राणि रसिकान्नातो शतं वर्षाणि तोषयेत. गुलवाडी कुळात जन्मलेले, लयतालातले जणू ओंकारच आहेत असे श्री ओंकार गुलवाडीजी, त्यांचं वादन त्यांच्या वयाच्या 100पर्यंत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करोत, या शुभेच्छांसह प्रातिभेय राजेंद्र भावे. राजेंद्रजी जर सभागृहात असले तर त्यांचे या शुभेच्छांसाठी मनापासून आभार. सर्व मान्यवरांना रंगमंचावर येण्याची विनंती. पंडितजींचे आध्यात्मिक गुरु श्री विठ्ठल राजगोपाल भट, मुख्य अतिथी ज्येष्ठ तबलावादक पंडित नाना मुळे, विशेष अतिथी पंडित किरण देशपांडेजी, पंडित ओंकार गुलवाडी, सौ संगीता गुलवाडी, SVC कोऑपरेटिव्ह बँकेचे डिरेक्टर श्री रघुनंदन बेंगलोरकर, डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे, पंडित अनिश प्रधानजी, पंडित सुधीर नायकजी, आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक अनोखा सत्कार सोहळा आपण सर्वजण आता अनुभवणार आहोत. आत्ता ध्वनिचित्रफितीतून असेल किंवा प्रत्यक्ष ज्यांनी पंडितजींचं वादन ऐकलेलं आहे, त्यांनी सुद्धा ती हातांची कारिगिरी, हातांची किमया अनुभवलेली आहे. ते हस्तपूजन होणार आहे आणि या हस्तपूजनासाठी त्रिवेणी संगमाचं पाणी पंडितजींच्या शिष्यांनी आणलंय. आणि हे हस्तपूजन होत असताना गणेशपरण होणार आहे, जी रचना अनेक ठिकाणी वापरली जाते, वादकांकडून किंवा नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा. मात्र ही रचना गुरुजींची आहे हे अनेकांना माहीत नाही. या सोहळ्याच्या निमित्ताने पंडित ओंकार गुलवाडी यांचं गणेशपरण आपण ऐकणार आहोत. या सर्व सोहळ्यासाठी पंडितजींचे शिष्य, त्यांना पुढे येण्याची विनंती.
हस्तपूजनासाठी जे जे शिष्य रंगमंचावर येणं अपेक्षित आहे त्या सर्वांना पुढे येण्याचं आवाहन. आणि हे गणेश पुराण ज्याची पठण पद्मनाभ, सुबोध, सरोज आणि अनुपम करणार आहेत. यानंतर पंडितजींच्या शिष्या सरोजताई, दीप्ती, वर्षा, मनीषा आणि मानसी या औक्षण करणार आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने हे औक्षण होत असताना अनेक शुभेच्छा पंडितजींना आपण पोहोचवतो आहोत, देतो आहोत. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पंडितजींना जे मानपत्र अर्पण होणार आहे त्या मानपत्राचं आधी वाचन होईल आणि त्यानंतर पंडितजींचा सत्कार आणि मानपत्र दिलं जाईल. मानपत्र पंडित ओंकार गुलवाडी. आदरणीय पंडितजी, सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. आपल्या भव्य कला कारकिर्दीपुढे आम्ही नतमस्तक आहोत. मंगलोरच्या कलासक्त आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेल्या गुलवाडी घराण्यात आपला जन्म झाला. मातापित्यांकडून जन्मजात लाभलेली संगीतकलेची आवड, तबल्याची देवदत्त जाण आपल्या ठायी होतीच. कीर्तनकार आजोबा, व्हायोलिन वादक चुलते यांच्या सान्निध्यात भक्तीचा आणि संगीत साधनेचा संस्कार आपल्यावर बाळपणीच झाला. चित्रपूर मठाचे स्वामी आनंदाश्रमजी यांना आपण वयाच्या केवळ 3ऱ्या वर्षी तबला संगत केली. गुरूंच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या रूपाने बालकौतुक पाझरलं आणि त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावर सदैव होत राहिला. मिळालेलं यश, नावलौकिक हे सारं त्या आशीर्वादाचं फळ. ही आपल्या अंतःकरणातली श्रद्धा, आपल्या गुरुभक्तीचा आणि विनम्रतेचाच उद्गार आहे. गुरुकृपेने कलाकाराची कला उजळत जाते. आचार्य पंडित तारानाथ हट्टंगडी, पंडित चिदानंद नगरकर, पंडित मंगेशनाथ गोवेकर आणि पंडित देवेंद्र मुरुडेश्वर या गुरुजनांनी मुक्त हस्ताने आपल्या उंजळीत ज्ञानभांडार रित केलं. आपण आपल्या प्रतिभेने, साधनेने त्यात मोलाची भर घातली. कलेची, ज्ञानाची ही समृद्ध परंपरा आपला शिष्यवर्ग आपण करीत असलेल्या उत्तम संस्कारांनी, मार्गदर्शनाने पुढे नेतो आहे. एकल तबलावादन आणि संगत करणारे आदर्श तबलावादक ही आपली ओळख खरोखरच पुढिलांसाठी वस्तुपाठ आहे. वाद्य जरी एकच असलं तरी एकल तबलावादन करताना कलाकार हा स्वरमंचावरील अधिपती असतो आणि संगत करताना मुख्य गायक किंवा वादकाच्या कलाविष्काराच्या सौंदर्यात भर घालणारा संगतकार असतो. हे मर्म आणि भान आपण आपल्या वादनातून नेमकेपणानं प्रगट करता. आपली गायनानुकूल संगत करणारी वादनशैली
अनेक दिग्गज मान्यवर गायकांना, वादकांना, संगीतकारांना कायमच भावली. प्रसिद्धीपेक्षा कलेशी संपूर्ण तादात्म्य हा स्वभाव निष्ठेने जपत आपण शास्त्रीय गायन, वादन, भावगीत, चित्रपट संगीत अशा सर्वच क्षेत्रात सहजतेने समरस झालात. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात. आपल्या वादनात परमेश्वराचं अस्तित्व जाणवलं ही रसिकजनांनी दिलेली दाद आपल्याला पुरस्कारापेक्षाही अधिक समाधान देते. आज आपण 81व्या वर्षात पदार्पण करीत आहात. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. आपली संगीत साधना अखंड सुरू राहो. रसिकांना समृद्ध करीत राहो. या मनपूर्वक शुभेच्छांसह आपल्याला सादर वंदन. पंडित नाना मुळेंच्या हस्ते पंडितजींचा आधी सत्कार होईल शेला आणि हार घालून, आणि त्यानंतर पंडित किरण देशपांडेंच्या हस्ते मानपत्र दिलं जाईल. नानांना विनंती आहे की आपण आधी पंडितजींचा सत्कार करावा. मगाशी या दोघांचाही मैत्रभाव आपण ध्वनिचित्रफितीतून अनुभवला. आता प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवतो आहोत. पंडित किरण देशपांडे यांना विनंती की आपण पंडितजींना मानपत्र द्यावं. पंडितजींच्या शिष्या सरोज पिंपुटकर यांना विनंती आहे की आपण काकूंचाही सत्कार करावा. संगीता गुलवाडी या सगळ्या सांगीतिक प्रवासामध्ये पंडितजींची अथक आणि तितकीच सुरेल आणि तालबद्ध साथ देणाऱ्या काकूंचा सन्मान. मगाशी पंडितजींनी फार सुंदर वर्णन त्यांचं केलेलं आहे. सरोजजींना विनंती की संगीता गुलवाडी यांचा आपण सत्कार करावा. SVC बँकेतर्फे पंडित ओंकार गुलवाडी यांचा सत्कार होतो आहे. श्री रघुनंदन बेंगलोरकर SVC बँकेचे डायरेक्टर, त्यांना विनंती की आपण हा सत्कार करावा. SVC कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड 1906 मध्ये या बँकेची स्थापना झाली. स्वर्गस्थ राव बहादूर तालमकी यांनी या बँकेची स्थापना केली आणि हे बँकेचं नाव त्यांच्या गुरूंच्या नावे म्हणजे श्री रामराव विठ्ठल कैकिणी यांच्या नावे त्यांनी ही बँक स्थापन केली. 27 डिसेंबरला 118 वर्ष या बँकेला पूर्ण झाली आहेत आणि भारतातली सर्वात मोठी द्वितीय क्रमांकाची कोऑपरेटिव्ह बँक असं या बँकेचं वर्णन केलं जातं. त्याचे डिरेक्टर बँकेच्या वतीने पंडितजींचा सत्कार करतायत. बँकेचे चेअरमन श्री दुर्गेश चंदावरकर यांचे कुटुंबीय सुद्धा सभागृहात उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. हो सर. हो.
यानंतर सर्व मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार करण्याची विनंती. प्रशांतदादा सरदेशमुख यांना विनंती आहे, आपण थोडासा बदल. मान्यवरांपैकी काही जणांना पंडितजींचा सत्कार करायचा आहे, तर त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती. पंडित सदानंद नायंपल्लीजी इथे आहेत. पंडित नायंपल्लीजींना विनंती की आपण ही गणेश मूर्ती द्यावी. हिचं वैशिष्ट्य असं की पंडित ओंकार गुलवाडी यांचे शिष्य गुरुशान सिंगजी यांनी ही मूर्ती तयार केली आहे. धन्यवाद सर. रंगमंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार, त्यांचं स्वागत. प्रशांत दादा सरदेशमुख यांना विनंती आहे, आपण पंडितजींचे आध्यात्मिक गुरु श्री विठ्ठल राजगोपाल भट यांचं स्वागत करावं. ज्येष्ठ तबलावादक पंडित नाना मुळे यांचं स्वागत करण्याची विनंती. मिलिंददादा वैष्णव यांना. पंडित किरण देशपांडेजी यांचं स्वागत मंदार पुराणिक करतील. SVC बँकेचे डिरेक्टर श्री रघुनंदन बेंगलोरकरजी यांचं स्वागत पद्मनाभ जोशी यांच्या हस्ते. विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांचं स्वागत सरोजजींच्या हस्ते. आणि टाळ्यांच्या गजरात अश्विनीताईंचं अभिनंदन. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित त्या झालेल्या आहेत.
पंडित अनिश प्रधानजी यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती अनुपम कुलकर्णी यांना. पंडित सुधीर नायकजी यांचं स्वागत आणि सन्मान सुबोध सातर्डेकर करतील. या सोहळ्याच्या निमित्ताने सोव्हिनियरचं एका स्मरणिकेचं प्रकाशन होतं आहे. ते प्रकाशन करण्याची विनंती SVCचे डिरेक्टर श्री रघुनंदन बेंगलोरकरजी यांना. या सोहळ्याच्या निमित्ताने जो सगळा सांगीतिक प्रवास, सगळ्या आठवणी या सगळ्या स्मरणिकेमध्ये आपण वाचू शकता आणि कार्यक्रम झाल्यानंतर प्रवेशद्वारापाशी या स्मरणिका आपल्या हाती सुपूर्द केल्या जातील. नमस्कार. नमस्कार. आपण आत्तापर्यंत ज्यांच्या गोड वाणीतनं हे सगळं ऐकतोय त्यांचाही सन्मान आम्ही इथे करत आहोत. अस्मिता पांडेजी, गुरुजींचे शिष्य जयेश ठक्कर त्यांचा सत्कार करत आहेत. श्री रघुनंदन बेंगलोरकरजी यांच्या हस्ते सोव्हिनियरचं प्रकाशन. गुरुजींची अशी मनापासून इच्छा आहे की त्यांची साथ आणि त्यांची सोबत खूप वर्ष त्यांच्याबरोबर असणारे नित्यानंदजी यांचा गुरुजींनी सत्कार करावा असं त्यांची मनापासून इच्छा आहे. तर नित्यानंदजींना मी मंचावर यावं अशी त्यांना विनंती करतो. पंडितजींचं स्वागत रंगमंचावर. धन्यवाद पंडितजी. अनेक वर्षांपासून पंडित ओंकार गुलवाडी यांच्यासाठी तबला तयार करणारे तबला कारागीर अशोक जी यांचाही सन्मान आपण करतो आहोत. अशोक बरेकरजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कलाकाराच्या हाती वाद्य जाण्यापूर्वी ज्या हातांनी ते वाद्य घडतं त्या कलाकाराचा हा सन्मान आहे.
काही क्षण जे स्मरणिकेमध्ये नोंदवू ज्याची झाली नाही पण जे प्रत्यक्ष आपण अनुभवणार होतो त्यासाठी जरा सोव्हिनियरचं प्रकाशन पुढे गेलं. पण आता खरोखरच या स्मरणिकेचं प्रकाशन होतं आहे आणि ती प्रकाशन करण्याची विनंती डायरेक्टर साहेबांना श्री रघुनंदन बेंगलोरकर यांच्या हस्ते. धन्यवाद. पंडितजींच्या सान्निध्यात जे जे कलाकार आले, जे जे सहकलाकार आले, रसिक आले, या सगळ्यांनी पंडितजींचं व्यक्तिमत्व अनुभवलेलं आहेच. पण आज या सोहळ्याच्या निमित्ताने हे सगळं व्यक्तिमत्व अक्षरबद्ध झालं. त्या पुस्तकाचं प्रकाशन आता होतं आहे आणि हे पुस्तक प्रकाशन करण्याची विनंती पंडित अनिश प्रधानजी यांना आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या शिष्याने लिहिलेलं पंडित ओंकार गुलवाडी यांच्यावरचं हे पुस्तक त्याचं प्रकाशन आता होतं आहे आणि जो लेखक आहे त्याला आता रंगमंचावर आमंत्रित करूया. अभिमन्यू हेर्लेकर. ओंकार गाथा हे एका बालप्रतिभेच्या प्रवासाचं कथन आहे जो पुढे जाऊन जागतिक ख्यातीचा तबलावादक झाला. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या पंडित ओंकार गुलवाडी यांच्यावर आधारित हे पुस्तक, यांच्या आयुष्यावर आधारित. आणि भारतातले सर्वाधिक मागणी असलेले तबला संगीतकार असं ज्यांचं वर्णन केलं जातं. अनेक त्यांच्यापेक्षा वयाने कनिष्ठ, त्यांचे समकालीन आणि अनेक दिग्गजांना संगत केलेले असे पंडितजी. त्यांच्या जीवनकथेत एक अत्यंत प्रगाढ अशी सांस्कृतिक आणि पारंपरिक शैली, पाया, कठोर रियाज आणि गुरूंप्रती असलेली निस्सीम निष्ठा आपल्याला दिसून येते. प्रचंड मेहनत आणि साधनेसह कलाकाराचा यशाकडे जाणारा प्रवास या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. अभिमन्यू गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ डॉक्टर अनिश प्रधानजी यांचे शिष्य आहेत आणि पंडित अनिश प्रधान यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या प्रेरणेनेच अभिमन्यूने हे पुस्तक लिहायला घेतलं. कोविड काळामध्ये ऑनलाईन गप्पांमधून सुरू झालेला हा प्रवास शब्दबद्ध होत गेला आणि आज पुस्तक रूपाने आपल्यासमोर येतो आहे. ओंकार गाथा हे पुस्तक आपण जरूर याचा आनंद घ्या. मूळ किंमत 325 आणि आज सवलतीच्या दरात ₹300 आपल्यासाठी उपलब्ध आहे. हे पुस्तक स्वतः विकत घ्या, इतरांनाही द्या भेट म्हणून. आणि हा सगळा सांगीतिक प्रवासच नाही तर यामध्ये अनेक सांगीतिक चर्चाही आहेत. त्यामुळे अभ्यासकांसाठी सुद्धा हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. अभिमन्यू, खूप शुभेच्छा तुला. आणि जरी आत्ता हे इंग्रजी भाषेत पुस्तक असलं तरी भारतातल्या विविध भाषांमध्ये इंग्रजीतही हे पुस्तक लवकरच पुनःप्रकाशित हो, या शुभेच्छा. यानंतर मान्यवरांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. मी पंडित किरण देशपांडे यांना विनंती करते की आपण मनोगत व्यक्त करावं. ओंकारजी, इथे उपस्थित असलेले ओंकारजींचे आध्यात्मिक गुरुजी,
इथे परिचित असलेले माझे सर्व मित्र आणि आपल्या सर्वांना अपरिचित असलेलो मी, बहुतेक लोक मला ओळखत नाही इथे, पण ओंकारजींचा एक मी 50 वर्षांपासूनचा मित्र आहे. आणि या कार्यक्रमासाठी मला त्यांनी स्वतः भोपाळहून बोलवलं. मी भोपाळला असतो आणि त्यांनी मला बोलवलं, याच्याबद्दल मी खरंच आभारी आहे त्यांचा आणि त्यांच्या विद्यार्थी वर्गांचा. ओंकारजींचा तबला निर्णय माध्यमातनं आकाशवाणी, दूरदर्शन, प्रत्यक्ष काही संगीत संमेलनांमधनं मी ऐकत आलेलो आहे. वयाने जरी मी मोठा असलो तरी त्यांच्या विद्येच्या दृष्टीने तेच मोठे आहेत. आमच्या तबल्यामध्ये त्रितालाला तालांचा राजा मानलं जातं. जीवनामध्ये त्यांनी 5 आवर्तनं पूर्ण केली आहेत आज. परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्याला म्हणतात अगणित आवर्तनं त्रितालाची वाजवली आहेत आणि याच्यानंतर ही त्रितालाची अनेक आवर्तनं ते वाजवत राहोत अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. आता आपण जे वृत्तचित्र बघितलं त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांनी त्यांच्या पैलूंचा, व्यक्तित्वाच्या पैलूंचा उल्लेख केला. मला असं वाटत होतं प्रत्येक वेळेस की माझ्या मनाचीच भाषा व्यक्तींकडनं बोलल्या जाते आहे. त्याच्यामुळे आता माझ्यासाठी काही बोलायला फारसं नाही. मला निश्चित मनापासून असंच वाटतं की जसं त्यांचं व्यक्तित्व आहे आणि त्याच्यामध्ये निखार आलेला आहे, त्यांची 100वी सुद्धा आम्हाला अटेंड करता यावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. श्री मुकुंद मराठे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनाही रंगमंचावर येण्याची विनंती. नमस्कार. व्यासपीठावरती मान्यवर आणि समोर सगळेच मान्यवर. इथेही व्यासपीठ, समोरही व्यासपीठ. आत्ताच पंडित किरण देशपांडे यांनी, त्यांच्या नावातच किरण आहे, ओंकारजींच्या पूर्ण कारकिर्दीवरतीच थोडक्यात बोलून प्रकाश टाकला. मात्र गुलवाडी किंवा ओंकारजी गुलवाडी यांचं आज आपल्याला नंतरचं भाषण ऐकायचं आहे. त्याच्यानंतर अश्विनीताईंचं गाणं ऐकायचं आहे. ओंकारजींच्या गोड सारस्वत वाणीमधून आपण त्यांचं मनोगत ऐकायला उत्सुक आहोत. त्यांच्या आडनावात गुळ आहे, बोलण्यात साखर आहे, पण नो डायबिटीस. कारण त्यांचं वागणं जे गोड आहे. ओंकारजींना मी गुरुजी म्हणतो. विभो दादा, पंढरीत दादांकडे मी तबला शिकलो, बहीणकडे शिकलो. ओंकारजींनी खूप विद्या साध्य केलेली आहे आणि ते उत्तम कला साधक आहेत. मी एक असं म्हणतो की ते साधक आहेत, त्यांनी साधना केली आहे. रियाज म्हणजे सक्ती आणि साधना म्हणजे आसक्ती. आणि ती साधना केल्यामुळे त्यांना कलेची सिद्धी प्राप्त झालेली आहे. ते उत्तम सोलोवादक असून देखील त्यांनी उत्तम साथ संगतकार हा नावलौकिक मिळवला. आपण आत्ता मगाच्या AVमध्ये बघितलं, पद्माताई, व्यंकटेश कुमार यांनी सर्वांनी सांगितलं. त्यांच्या समकालीन त्यावेळी अनेक तबलावादक होते, जशी काही नावं त्यांनी घेतली. त्याच्यात आज नाना आहेत, वसंतराव आचरेकर, SV पटवर्धन, भाई गायतोंडे, यशवंतराव केरकर, श्रीधर पाध्ये, पंढरीनाथजी नागेशकर, रमाकांत मापसेकर, सदानंद नायपल्ली, कितीतरी नावं घेता येतील. सुरेशदादा तळवलकर,
त्यांना ज्यांचा ठेका आवडायचा, मी ओंकारजींना विचारलं की तुम्हाला ठेका कोणाला आवडायचा, तर त्यांनी सांगितलं जगन्नाथ बुवांबरोबर दत्तोपंत ऐतवडेकर त्यांच्यासारखा मला ठेका धरता आला पाहिजे. सुरेश बरोबर आहे ना? अनेक गुरुपौर्णिमेला, सतीश दादा तू पण, अनेक गुरुपौर्णिमेनं आपण जगन्नाथ बुवांच्या ऐकलेलं आहे आणि त्यांच्यासारखा ठेका मला जमायला पाहिजे असं त्यांनी मला एका मुलाखतीत सांगितलं होतं. गोविंदराव पटवर्धनांची 61 रवींद्र नाट्य मंदिरमध्ये 1986 झाली होती आणि त्यावेळी पुलंनी छोटा गंधर्वांचं गाणं केलं होतं. पुलं म्हणाले की तुम्ही पुण्यातला तबलावादक आणा. ते म्हणाले नको, एक तो कारवारचा आत्ता रामभवनबरोबर भारत गायन समाजमध्ये कारवारचा एक तबलावादक, मला नाव आठवत नाही, ओमकार काहीतरी आहे, तर ते म्हणाले त्याला बोलव. आणि एवढ्या तबलावादकांच्या मांदेळीत छोटा गंधर्वांनी 1.5 तास त्या सत्कारामध्ये ओंकारजींना आमंत्रित केलं होतं. ती व्हिडिओ आपण यूट्यूबवरती बघू शकतो. त्यांच्या स्वभावातील मृदुता, वादनातील सृजनता, मौलिकता आणि एकूणच त्यांच्या कलेतील सादरीकरणात असलेली सात्विकता, त्यांचं जसं वादन आहे तसं वदन आहे हे आपल्याला दिसून येतं. कायम आनंदी, तालावरती त्यांनी प्रेम केलं, आवर्तनावरती प्रेम केलं. आवर्तन म्हणजे तन आवर हे त्यांच्या मिसेसनी सांभाळलं. त्यांना कधी त्यांचं शरीर वाढू दिलं नाही आणि तनामनापासून त्यांनी सेवा केली. आणि शेवटचा न आहे, त्यांना म्हटलं काय गणेश पुराणसारखे तुम्ही अप्रतिम रचना केल्यात, तर म्हणाले न म्हणजे इदम न मम, मी माझ्याकडून कोणीतरी करून घेतलेलं आहे, ही त्यांची भावना आहे. अनेक रेकॉर्डिंगसाठी वाजवल्या कॅनरा बँकेचं त्यांनी सांगितलंच. त्यांनी एक मला खूप छान किस्सा सांगितला. एकदा बाबूजी सुधीर फडके कॅनरा बँकेत आले होते. ओंकारजीने त्यांना ओळखलंच, बाबूजींनी त्यांना काही ओळखलं नाही. तर ओंकारजीने ज्यांना छान सर्व्हिस दिली, तर बाबूजी म्हणाले तुम्ही सर्व्हिस मला जेवढी चांगली दिली आहे त्याच्यावरून तुमचं गात्र आणि गोत्र हे कलाकाराचं आहे. आणि तशी सर्व्हिस सगळ्या ठिकाणी आपल्याला मिळत असते आणि तो कलाकार हे आपल्या लक्षात येतं. आज इथे अनेक तबलावादकांची मांदिळी जमली आहे. किरणजी देशपांडे आहेत. आपल्या चिरंजीवांचं नाव आहे सुप्रीत देशपांडे, मी सूर्याक्ष पटकन म्हणणार होतो, सुप्रीत देशपांडे. त्यामुळे आज इथे या ठिकाणी जे तबलावादक आहेत, उपस्थित आहेत आणि यांचं आपण सहस्त्र चंद्रदर्शन करतो आहे, तर खऱ्या अर्थाने अशा सहस्त्र साथ संगतकारांचा, मान्यवर गुरुजनांचा हा सन्मान आपण आज करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. साथ संगतीमध्ये दोन्ही बाजूला जे साथीदार असतात, म्हणजे हार्मोनियम आणि तबला, म्हणजे आपण त्याला हात म्हणतो, मी वेगळं म्हणतो संवादिनी, आणि तबला म्हणजे संत. हे जे संत आहेत याच्यामध्ये त्यांच्यामुळे मैफलीची उंची गाठली जाते. पंडित तारानाथजी यांच्याकडे त्यांनी मशागत केली त्यांच्या वादनाची. अनेक शिष्य त्यांनी घडवले. त्याचं वर्णन मी गमतीनं असं करतो, आपल्याला बिलावल राग माहिती आहे, बिलावल, चांगलं बी लावलं तर बागेश्वरीच्या उद्यानात बसंतभार फुलून संगीताचं कल्याणच होईल. आणि तसं कल्याण त्यांच्या विद्यार्थ्याकडून झालेलं आहे. त्यामुळे एकूण साथ संगतीचं कसं आहे, मैफल ती घडवते, चांगला साथीदार असेल तर, नाही तर त्याच्या उलट काय होते बी ते आपल्याला माहिती आहे. नाना ओंकारजी यांनी घराण्याचा ठेका, अर्थात बंदिशीनुसार ठेका बांधण्याची कला त्यांनी सांगितलं चिंतनातून साध्य केली. त्या कलाकाराला बरोबर ठेका कोणता पाहिजे ते त्यांनी ओळखून घेतलं. मला त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य जाणवलं, हात उचलण्याची क्रिया, म्हणजे हात टाकण्याबरोबर हात उचलण्याची क्रिया ही महत्त्वाची अशी त्यांनी नानांकडून घेतली. त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की नाना ज्या पद्धतीनं हात उचलतात ती मला आवडली, ज्यामुळे तबल्याची आस आपल्याला ठेवता येऊ शकते. तसंच मगाशी आपण बघितलं पंचमात किंवा खर्जात डग्गा लावण्याची त्यांची पद्धत. आजकालचे अनेक युवा तबलावादक त्या गुरुजनांचा आदर्शस्थानी त्यांना मानतात. मला त्यांचं एक वैशिष्ट्य जुन्या तबलावादकांचं जाणवलं की विलंबित ठेका झाल्यानंतर मध्यलयीत जेव्हा बंदिश सुरू होते त्यावेळचे तबलजी एक 2-3 आवर्तनाचा बोल तुकडा किंवा काहीतरी वाजवत असत. आजकाल ती परंपरा मोडली गेलेली आहे. 5-7 मिनटं सोलोसारखं वाजवलं जातं, कायदा रेली वगैरे वगैरे. परंतु ह्या लोकांनी गाणं समजल्यामुळे फक्त तेवढा ठेका आणि काही बोल तुकडे असं वाजवलं. शेवटी
एकच सांगतो की संतुलित डौलदार ठेका हा नानांचा काय किंवा ओंकारजींचा आहे आणि तो आदर्श जसं व्यंकटेश कुमारनी सांगितलं मगाशी की त्यांचा तबलावादकांनी आदर्श ठेवला पाहिजे. आज अनिश प्रधानजी आहेत, योगेश समशीजी आहेत, मंदार पुराणिक हे सगळे ठेका धरताना त्यांचा नक्कीच आदर्श ठेवतात. आज गुगलवरती एक सर्च करत होतो गमतीनं की 2 मार्च वैशिष्ट्य काय आहे. तर ओंकार गोलवडींचा वाढदिवस आहे हे तर वैशिष्ट्य आहेच, पण त्याबरोबर एक वैशिष्ट्य वेगळं मला दिसलं. राष्ट्रीय दिन आपल्याकडे साजरं करण्याची एक पद्धत आहे. आज दिवस आहे जुन्या चुकीच्या सवयींपासून सुटका होण्याचा दिन. जुन्या चुकीच्या सवयींपासून सुटका करण्याचा दिन म्हणजे नाना ओंकारां यांच्यासारखा ठेका आपण अंगीकृत केला तर आपल्या जुन्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या बाजूला होतील असं आपल्याला म्हणता येईल. शेवटी आपल्या संपूर्ण परिवाराला, त्यांचा सगळे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना आरोग्य लाभो, जीवेत शरदा शतम आणि आपलं तबला वादनाचं आणि विद्यादानाचं कार्य असंच अखंड चालत राहो एवढं म्हणून माझं मी मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मराठी सर. यानंतर रंगमंचावर आमंत्रित करतो आहोत पंडितजींचे सुपुत्र अभंग गुलवाडी आणि कन्या भाग्यश्री गुलवाडी कारकर यांना. त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. Namaskar all. My name is Bhagyashri Gulwadi Karkar, daughter of Pandit Omkar Gulwadi. Welcome esteemed guests, respected elders, family and friends. My dear father, Anna, Pandit Omkar Gulwadi is a man of few words. His eyes and hands do all the work. Eyes full of love and care, providing us the much needed assurance at tough times. Hands that provide unwavering support, strength, and selfless care. He has shown us what passion, dedication, devotion, and discipline truly is. He leads us by example. See all work as spiritual exercise, as an offering. Then work is transformed into worship. I believe Anna lives by this quote from Sri Satya Sai Baba. As a banker by profession in his early years, a husband and father to us 2 kids, life's tribulations did not stop him for pursuing his passion for tabla. He would work tirelessly at the bank during the day and as a musician performing at concerts at night. The spark of life and amount of positive energy he carries is truly infectious. Now that I'm a parent myself, I understand the innumerable sacrifices he and Amma did for us. It is rightly said that kids seldom do what you tell them to do, but will for sure do as they see. I'm forever indebted to my dear Anna and Amma for showing us how life is to be lived, what passion truly means, and the wonders perseverance, dedication, and discipline can do in one's life. Whether it be in devotion to the Lord or dedication towards our careers, these qualities he taught us are all encompassing and has inspired us in every aspect of our lives. Just like how one needs the right rhythm, tonal quality, and the correct amount of hard or soft touch to bring out the best from an instrument, we are blessed to be the instruments under his care. Sometimes hard, many times gentle and soft like a feather, he has tuned as well. Thank you, Anna, for being you, for being the wind underneath my wings, for believing in us and standing by us through thick and thin. Thank you. Respected distinguished guests, hi, I'm Abhang Gulwadi, son of Omkar Gulwadi. I would like to start with the tabla bowls.
धित 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 टित धागे तिट कडधा तिट धा क्रान कान कत श्री गुरुदेव दत्त प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा. So with these bowls, actually, I believe all the shishyas, including myself, have started learning tabla from Anna. And with these small references, we actually have started learning kaidas, tukras, and so on. There are many wonderful experiences that I have, but I would like to share one of the experiences with respect to how I started learning tabla with Anna. So this was like way back in 2009, where we were at Dadar railway station, and we were at a small hotel, and then we had just ordered food. At that time, we were like, there was quite a lot of noise around, because you know how the Dadar railway station is. And that time, I had a question in my mind for several days. So I just popped up a question saying, Anna, I don't have an instrument. I don't have tabla right now, but how I can still practice, or I can do riyaz? So Anna said, you can still practice tabla without having the instrument right now. And then he just started with the three tal, saying dha thin thin na dha thin thin na dha thin thin na ta thin thin na dha. So then he only took the theka and only stressed on the dha. So like dha, 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 dha. And then I could understand, okay, the teen tal is going on, but it's in the mind. So then you just need to practice this way. So I could understand, not only did he taught me these things in subtle way, but I could also understand the importance of tal as well as laya during that time. So thank you, Anna, for this. And these small things have really helped me, because when you start learning tabla, you know that whatever there in your mind, you need to play, you need to put it in your tabla. And so this was very helpful for me. And with these words, this experience, I would like to conclude by saying, happy 80th birthday, Anna. Jai Guru. धन्यवाद. डॉक्टर सुनील वझे सर इथे आहेत. मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि यामागची एक आठवण आणि कृतज्ञता अशी की पंडितजींना अतिशय जीवावरच्या अशा अपघातातून डॉक्टरांनी त्यांच्या रिस्कवर वाचवलं, मुंबईत आणलं आणि जी काही पुढची सगळी वैद्यकीय उपचार केले आणि त्यातून आपण पंडित ओंकार गुलवाडी यांना अनुभवतो आहोत. तर या सोहळ्याच्या निमित्ताने डॉक्टरांविषयीची ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांना रंगमंचावर येण्याची विनंती. डॉक्टर, सर्व रसिकांच्या वतीने आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो की आमचा आनंदाचा ठेवा आपण जपलात आणि तो सही सलामत आमच्यापर्यंत पोहोचवलात. मनापासून आभार. धन्यवाद. अत्यंत मितभाषी, मॅन ऑफ फ्यू वर्ड्स असं ज्यांचं आत्तापर्यंत वर्णन केलं, त्या गुरुजींना पंडित ओंकार गुलवाडी यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती. आदरणीय नाना, किरणजी, माझे गुरुजी आणि इथे बसलेले मान्यवर, इथे जमलेले सर्व इथे जमलेले सर्व बुजुर्ग आणि माझे प्रेमी चाहते सर्वांना माझं सप्रेम नमस्कार आणि हार्दिक स्वागत. आठ 10 महिन्यापूर्वी माझे शिष्य आणि सुधीर नाईक
ह्याने असं विचार केला म्हणजे तुमचं सहस चंद्रदर्शन सोहळा आम्हाला करायचा म्हणून. तर मी सांगितलं म्हणजे युजली 80 वर्ष सर्वांना होतात बघा, तसं काही एक मोठा नाही. आणि दुसरं म्हणजे आमच्या कलाकारांना काही सहस्रचंद्र कधीच घडलेलं असतं. आता आम्ही एवढे कार्यक्रम वगैरे वाजवतो, शांत शीतल सौम्य किती चंद्र लोक आम्हाला ऐकतात, आम्ही त्यांना बघतो. आणि प्रखर प्रखर म्हणजे प्रखर विद्यावान ज्ञानवंत सूर्यांना पण आम्ही बघितलंय आणि त्यांचे सहवास पण आम्हाला मिळाला आहे. मला जास्त बोलायचं नाही आणि म्हणजे आता सांगितलं म्हणून मी बोलायचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्याच्यात एक म्हणजे ग्रामर नाही, सर्व म्हणजे कोकणी आणि मराठी मला नेहमी कन्फ्यूज होतं आम्हाला. अगदी जवळजवळची भाषा आहे. म्हणतात ना, एक गाव की बोली दुसरे गाव की गाली. आणि आता सांगितल्याप्रमाणे माझं जन्म वैदिक कीर्तनकार, संगीतकार, नाटककार ह्यांच्या मी भाग्यवान समजतो. आणि तिथूनच माझं महफिल सुरू झाली होती. महफिल होतं म्हणजे होतं असं वाटू लागलं की म्हणजे आता बडा ख्याल संपलं, छोटा ख्याल संपलं आणि ठुमरी दादरा हे सर्व संपलं आता. आणि आता भैरवी सुरू झाली असं वाटतं मला. आणि भीमसेनजींचं मला नेहमी आठवण येते म्हणजे जो भजे हरी गो सदा. बस आता ह्या वयात आता दुसरं काही करायचं. पण मी त्याच्यात थोडा बदल केला. म्हणजे आम्ही वाद्यकार आहोत. जो भजे बजाये तबले को सदा. तर देवाकडे एकच मागणी आहे. तुम्ही सर्व आलात, तुमचे आशीर्वाद प्रेम दिला मला. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. धन्यवाद पंडितजी. कुठल्याही कार्यक्रमातली शेवटी होणारी भैरवी ही खरं तर पुढल्या कार्यक्रमाची नांदी असते. त्यामुळे हा कार्यक्रम, हा सोहळा ही शतकपूर्तीच्या कार्यक्रमाची नांदी आहे. त्यामुळे आणि पंडितजी, आम्ही सगळेजण त्याची वाट पाहतो आहोत. यानंतर मध्यांतर पंडितजींचे काही शिष्य समोर उभे राहतील आणि काही मान्यवरांना ते जरा थांबण्याची विनंती करणार आहेत. पण बाकी सर्व मंडळींसाठी तळमजल्यावर चहा आणि अर्थातच बटाटे वड्यांची पण व्यवस्था आहे. तर आपण त्याचा आस्वाद लवकरात लवकर घ्या आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा सभागृहामध्ये या ही विनंती. 10 मिनिटांचं मध्यांतर.